दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्तकनगर परिसरातील साईबाबा मंदिरामध्ये अतिशय उत्साहाने गुरुपौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला। या निमित्ताने मंदिर परिसरामध्ये विशेष प्रकारची सजावट करण्यात आली होती। त्याचप्रमाणे साईनाथ सेवा संस्थेचे संस्थापक माजी नगरसेवक स्वर्गीय बळीभाई नैबाक्कर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन देखील करण्यात आलं। यावेळी श्री साई सेवा समितीचे सल्लागार आमदार संजयजी केळकर, अध्यक्ष श्री मंगेश बळीभाई नैबाक्कर यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी विशेष उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। सकाळी 5:15 वाजता काकड आरती, मंगल स्नान, पूजा आणि अभिषेकाचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी 9:30 ते 11 वाजेपर्यंत ग्रंथसमाप्ती आणि श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं। दुपारी 12 वाजता मध्यान्ह आरती करण्यात आली। सायंकाळी 7 वाजता या ठिकाणी सांज धुपारती करण्यात आली होती। आमदार श्री संजय केळकर यांच्या हस्ते साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष श्री मंगेश बळीराम नैबाक्कर यांच्या उपस्थितीत साईनाथ सेवा समितीच्या पदाधिकारी आणि साई भक्तांच्या सोबत साई पालखी काढण्यात आली। ही पालखी श्री साईनाथ मंदिर इमारत क्रमांक 47 कडून रामदासराव उद्यान शिवसेना शाखा त्याचप्रमाणे साईनाथ मंदिर येथे परत आली। या संपूर्ण उत्सवाला साई भक्तांनी सहकुटुंब, सहपरिवार, मित्रमंडळींसह दर्शनाचा लाभ आणि प्रसादाचा देखील लाभ घेतला। या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने देखील पालखी सोहळा आहे। सकाळपासून साईबाबा मंदिरापर्यंत पालख्या येतात। एक प्रकारे ही प्रतिशिर्डी समजली जाते, कारण की 36 वर्षापासून या ठिकाणी हे मंदिर आहे आणि त्यांना पण भंडारा असतो। आता पालखी सोहळा आहे, त्याच्यानंतर त्यांचा पण भंडारा असेल आणि या निमित्ताने श्रद्धा, भक्ती आणि साईबाबांची श्रद्धा आणि सबुरी हा जो संदेश आहे तो भक्तगण जो आहे तो घेऊन जातो। एक प्रकारे हे चार्जिंग स्टेशन आहे। गुरुपौर्णिमेला इकडे चार्जिंग केलं की वर्षभर ते चार्जिंग टिकत राहतं आणि त्याच्यामुळे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा गुरुपौर्णिमेचा उत्सव हा इथे साजरा केला जातो। सातत्याने भक्तांची रीळ लागलेली असून आज दुपारी मंदिरामध्ये काही मुंबई, ठाणे, कल्याण येथून पालख्यासुद्धा काल रात्रीच आल्या होत्या। आत्तासुद्धा काही पालख्या आज मंदिरामध्ये येणार आहेत। तसेच आज दुपारी 1 नंतर भंडारा चालू करण्यात येणार असून तो भंडारा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे। तसेच आज वर्तकनगरमध्ये साईंची पादुकांची पालखी निघणार असून त्यानंतर ती मिरवणूक मंदिरामध्ये येणार असून भजन, कीर्तन अशा प्रकारचे कार्यक्रम आज होणार असून